नमस्कार मित्रांनो, नियोगिन फॉरममध्ये तुमचं स्वागत आहे. आपण एक सीरीज सुरू केलेली होती. त्या सीरीजमधील हा आजचा 5वा व्हिडिओ आहे. ही 5वी प्रश्नपत्रिका आहे. मुंबई शहर इथे झालेला हा पेपर आहे 18/8/2024ला. ह्या पेपरमध्ये जे आहे खूप कमी प्रमाणात अंकगणिती व बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारलेले होते. खूप कमी प्रमाणात विचारलेले असल्यामुळे आपण हे सगळे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर चला सुरू करूया या प्रश्नांना. हा प्रश्न जो आहे ही प्रश्नपत्रिका मुंबई शहरची आहे. पोलीस शिपाई भरती 18 ऑगस्ट 2024ला हा पेपर झालेला आणि याचा संच जो आहे तो आहे टी. तर सर्वात अगोदर प्रश्न येतोय की याचा पहिला प्रश्न, एक सेकंड, 734 गुन्ह्याला 999, 734 गुन्ह्याला 999 करताना तुम्ही याला डायरेक्टली असं करू शकता, म्हणजे जे आपली ट्रॅडिशनल मेथड आहे, ठीक आहे. किंवा आता हे करणं खूप अवघड जाऊ शकतं, म्हणून मी या 999ला असं लिहू शकतो, 734 गुन्ह्याला 1000 वजा 1 असं मी लिहू शकतो. तर 734 गुन्ह्याला 1000, 734 गुन्ह्याला 1000, हे 3 0 इकडे येणार, तर 7,34,000 वजा 734 एक 734, तर वजा 734. आता ऑप्शनमध्ये बघा शेवटी 6 यायला पाहिजे. ॲक्च्युली 66 सगळ्याच ठिकाणी आहे. 65 65 इथं 65 कॅन्सल झाला, 66 तिकडे पण आहे. त्यानंतर 9तून 3 6, त्यानंतर इथं 66 आहे तर 66 यायला पाहिजे, आणि 9तून 2 7, 266. आता 266 इथं आहे आणि इथं आहे, हे कॅन्सल झालं. आता फक्त इथं 2 यायचं का इथं 3 यायचं, फक्त एवढं जर बघायचं झालं तर 34,000मधनं 700 गेल्यानंतर 33,000च राहतील, बरोबर. तर 3च इथे यायला पाहिजे तसं पण. तर 3 आपला जो असेल 733 266 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्या पुढचा प्रश्न, जर 2 गुन्ह्याला 8 20, 3 गुन्ह्याला 9 31, 5 गुन्ह्याला 8 44, तर 30 गुन्ह्याला 5 किती. ठीक आहे. तर आता 2 गुन्ह्याला 8, 8 दुने 16, 16 प्लस 4 केलेला आहे, इथं 20 येतं. त्यानंतर 3 गुन्ह्याला 9, 3 9 27, 27 प्लस 4 केलेला आहे परत. त्यानंतर 5 8 40, 5 गुन्ह्याला 8, 5 8 40 प्लस 4 केलेला आहे 44, तर 30 पंच 150, 3 5 15, 150 प्लस 4 154, तर 154 जे आहे ते आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सुदामाने 1,50,000 किमतीचा भूखंड शामरावांना विकला. दलालाने दोघांकडून 2.5% दलाली घेतली, तर दलालास एकूण किती नफा झाला की दलाली मिळाली. ठीक आहे. आता 2.5 एकाकडनं घेतले, 2.5 दोघांकडनं घेतले, म्हणजे जवळपास त्याने 5% घेतले, बरोबर. 2.5 एकाकडनं, 2.5 दुसऱ्याकडनं, असे 5% घेतले. किती? 1.5 लाखावर. तर 1.5 लाखाचे 5% किती? 10% होतात 15,000, ठीक आहे, आणि 1% होतो 1500. तर 1500 1%, तर 5%, 15 5 75, 7,500. प्रश्न खूप सोपे आहेत, म्हणून मी त्यामध्ये जास्त काही लॉजिक लावत नाही. तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही पण बघू शकता की क्वेश्चन कितीही सोपे आहेत, म्हणून आपण फास्टमध्ये घेतो. एका आयताची लांबी 12 व रुंदी 9 आहे. ठीक आहे. लांबी 12 व रुंदी 9. त्यामध्ये आपल्याला माहित आहे की आयताचा फॉर्म्युला काय असतो, ही बाजू गुणेला ही बाजू, लांबी गुणेला रुंदी. ठीक आहे. लांबी गुणेला रुंदी बरोबर आपलं येतं क्षेत्रफळ. ठीक आहे. तर क्षेत्रफळ आपलं 12 गुणेला 9, 12 9 सगळ्यांना माहिती आहे 108, 12 9 108, तर 108 चौरस सेंटीमीटर आपलं काय असेल, उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा, 7 उंदीर मारण्यात 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात, तर 700 उंदीर मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल. प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला तुम्ही तुमचं उत्तर डायरेक्ट येऊ शकतं कदाचित 700. ठीक आहे. 7 मांजर 7 उंदीर 7 मिनिट, तर 700 मांजर 700 उंदीर 700 मिनिट, बरोबर. पण हे 700 उत्तर नाही आहे याचं. कसं समजून घेऊ. एक मांजर, पहिल्या मांजरनी एक उंदीर खाल्ला, एक मांजर एक उंदीर खाल्ला, तो 12 वाजता खायला सुरुवात केली. एका मांजराने एक उंदीर 12 वाजता खायला सुरुवात केली, तर 12 वाजून 7 मिनिटानंतर त्याचं काय होणार, खाणं होणार. ठीक आहे. 12 वाजता सुरुवात केली, 12. दुसऱ्याने दुसरं मांजर, ठीक आहे, दुसरा उंदीर, 2 नाही, 2 नाही म्हणतोय मी, दुसरा उंदीर, दुसरी मांजर दुसरा उंदीर खाण्यास 12 वाजता सुरुवात केली, तर 12 वाजून 7 मिनिटांनी तिचं खाणं संपेल. सेम तिसऱ्यासोबत पण तसं ना, तिसऱ्या मांजराने तिसरा उंदीर खाल्ला तरी तो 12 वाजता सुरू केला, तर 12 वाजून 7 मिनिटानंतर काय होईल, त्याचं खाणं होणार आहे. तसं बघायला गेलं
तर ही एक मांजर होती, या मांजराला पण 7च मिनिटं लागले, या मांजराला पण 7च मिनिटं लागली, तिसऱ्या त्याही मांजराला 7च मिनिटं लागले. आता 7च मिनिटं प्रत्येक मांजराला लागत आहे. 700 उंदीर खायचे आहेत 700 मांजरांनी. 700 मांजरांनी 700 उंदीर म्हणजे एका मांजराने एक उंदीर खायचा आहे. आणि एका मांजराला एक उंदीर खायला किती मिनिटं लागतंय? 7 मिनिटं लागतंय. म्हणजे ॲट ए टाइम 700 मांजर 700 उंदीर खातील, प्रत्येक एक एक आपापला उंदीर खातोय, तर प्रत्येकाला 7च मिनिटं लागतील आणि 7 मिनिटात सगळ्यांचं उंदीर खाणं होणार आहे. ठीक आहे, तर 7 मिनिटं आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे 700 नाही. हा प्रश्न थोडासा ट्रिकी येतो. पुढीलपैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज 11 होत नसेल ती संख्या लिहा. 11 न होणारी. इथं करसाल का? हे नका करू. ऑप्शनमध्ये बघा, तिथलं काय घेणं देणं नाही आपल्याला. का? कारण आपल्याला ऑप्शनमध्ये ती संख्या दिलेलीच असणार. 8 आणि 5 13 झालंय. पुढचं बघू पण नका. 8 आणि 5 13. 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. जर 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी किंमत 23 रुपये होते. तर 10व्या पुस्तकाची किंमत किती? ठीक आहे, तर पहिलं तर सरासरीनुसार जा की 9 गुण्याला 25. ठीक आहे, 9 गुण्याला 25 225. हे सगळे पुस्तकांची बेरीज झाली. 9 पुस्तकांची बेरीज किती होणार? 225. आता 10वं पुस्तक घेतलंय तर 23 रुपयाला एक पडतंय. तर 10 गुण्याला 23 बरोबर 230. तर सुरुवातीला 9 पुस्तकं 225चे, 10 पुस्तकं 230चे, 230 मधनं 225 गेलं तर 5 रुपये राहतील. म्हणजेच काय? 10वं पुस्तक जे असेल तुमचं ते किती रुपयाचं असेल? 5 रुपयाचं असेल. हे झालं असं. दुसरं असं, हे तर आहे, आपण याला असं प्रकारे सोडूच शकतो, नो डाऊट. दुसरं असं करू शकतो की मला कधी हा प्रश्न सॉल्व करताना 2 मधला गॅप सांगा किती आहे. हे नवीनवाला आणि जुनावाला. नवीन 23ला आहे, जुना जो आहे 25ला आहे, म्हणजे 2चा गॅप आहे. सुरुवातीला किती पुस्तकं होते? 9 पुस्तकं. इथून लिहा 9, 9 दुने 18 बरोबर. बस झालं. आता हे झालंय नवीन 18. नवीनच जो रेशो आला आहे आपला 23. ठीक आहे, आता जर तुमची किंमत कमी होत असेल तर वजा करा, किंमत जास्त होत असेल तर अधिक करा. किंवा याला लक्षात ठेवण्यासाठी जर तुमचा रेशो रेशो नाही, तुमचा ॲव्हरेज कमी होत असेल, सरासरी कमी झाली, इथं बघा सरासरी किंमत 23 झाली. कुठून? 25 वरनं. 25 वरनं 23 झाली म्हणजे कमी झाली. कमी झाली तर वजा करा. जर समजा ही जास्त झाली तर बेरीज करा. तर कमी झाली तर 18तून 23 गेलेत 5. 5 झालं आपलं उत्तर. दोन्ही कंडिशनमध्ये उत्तर 5 येतं. रोमन अंकात 17 कसे लिहितात? आता रोमन अंकात 17 पहिले आपल्या नंबरमध्ये बघू. 10 + 5 + 2 असं नाही लिहायचं, हे चुकीचं आहे. 10 + 5 + 2 असं नाही लिहायचं. त्या लिहिताना 10 + 7 लिहायचं, कारण 7 साठी आपल्याकडे एक नंबर आहे. 10x आणि 7 जो आहे तो असा लिहितो आपण. तर ह्या प्रकारे हा नंबर लिहिला जाईल. XVII XVII XVII. ठीक आहे, 17. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 35 34 35 34. 35 35 कॅन्सल. 34 56 34 65 कॅन्सल. 34 56 काय? सर्वात लहान संख्या आहे. खरंच खूप असं खेळण्यासारखे क्वेश्चन दिलेले आहे. काही क्वेश्चनमध्ये दम नाही आहे. म्हणजे लगेच क्वेश्चन पेन न उचलता पण सॉल्व्ह होत आहेत. पण क्वेश्चन खूप कमी विचारलेत, हे लक्षात घ्या. मोजून 18 का 16 क्वेश्चन विचारलेले आहेत. 1260 रुपयास गाय खरेदी केली, तिला घरी आणण्यास 140 रुपये खर्च झाला. पुढे ती गाय विकली, त्यामुळे 15% नफा झाला. तर गाय विकल्यास गाय किती रुपयाला झाला? तर गाय किती रुपयास विकली? तर गाय आणली होती आपण 1260ला विकत, आणि 140. आता आपल्या घरी सिलेंडर येतो. सिलेंडर 800 रुपयाचा असतो. घरी आणून द्यायला त्याने 50 40 20 काय जे रुपये घेतले असतील. तर घरी आल्यानंतर सिलेंडर आपण 800 रुपयाला नेऊन 820 रुपयाला पडला, 850 रुपयाला पडला. किंवा एखादा मोबाईल आपण, एखादी गाडी घेतली, समजा गाडी घेतली आपण 1 लाखाची, त्यावर आपल्याला डॉक्युमेंट करायला 5000 खर्च आला. तर आपण 1,05,000 सांगतो. आपण असं नाही म्हणत 1 लाखाची गाडी पडली. तर जो खर्च वस्तूवर येत असतो तो आपण त्याच्यामध्ये काय करत असतो? ॲड करत असतो. तर 1260 आणि याच्यावर राहायला 140 रुपये खर्च, असे टोटल होतील 1400 रुपये. आता 1400 रुपये हा झाला निव्वळ गाईचा खर्च. त्याच्यावर 15% नफा पाहिजे होता. 10% 140 होता बरोबर. 10% 140. पुढचे प्लस 5% किती होतील? 10% 140 तर प्लस 5% 70. 7 आणि 4 21 210. तर 210 एक्स्ट्रा रुपये आपल्याला 1400वर
1400 वर 210 रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहे. तर 10 जसे तसे 14 2 16, 1610. बरोबर. मी एक मनात संख्या धरली, तिच्यामध्ये 20 मिळवले व आलेल्या बेरजेस 5 ने भागले तेव्हा उत्तर 12 आले. बरं, परत वाचू प्रश्न. मी एक मनात संख्या धरली, ती झाली x, तिच्यामध्ये 20 मिळवले म्हणजे +20, आलेल्या बेरजेस, ही जी बेरज आली त्याला डिवाइड केले 5 ने, बेरजेस 5 ने भागले तेव्हा उत्तर, याचं उत्तर 12 आलं. ठीक आहे. आता ही संख्या इकडे गेली तर गुणाकार होणार, तर x + 20 बरोबर 12 × 5, 12 × 5 = 60 बरोबर x + 20. ठीक आहे. आता x बरोबर 60, या साईडला प्लस आहे तर त्या साईडला जाऊन उलट होतं, विरुद्ध होतं, तर +20 चे -20 होणार. 60 मधनं 20 गेले 40, तर x बरोबर 40. संपलं उत्तर. तर 40 काय असणार, माझं उत्तर असणार. त्यानंतरचा प्रश्न बोडोमास किंवा कंचे भागू बेवर येतो. कंचे भागू बेमध्ये कंस पहिले करावा लागतो, तर कंस पहिले 20 - 40, 40 - 20, 40 - 20 भागीला 5 गुणेला 1 सेकंड, 40 - 20 भागीला 5 गुणेला 12 + 4. आता पहिले कंस करू. 40 मधनं 20 गेले 20 भागीला 5 गुणेला 12 + 4. ठीक आहे. आता 5 भागीला 20, 5 × 20 गुणेला 12 52. 52 आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्यानंतर ए व बी ही सी ची अपत्य आहेत. डायरेक्ट ए आणि बी ही सी ची अपत्य आहेत. ए हा सी चा मुलगा आहे. ए हा सी चा मुलगा आहे. मुलाला आपण नेहमी, मुलगा म्हणजे पुरुष, मेलला आपण, पुरुषाला नेहमी बॉक्स दाखवतो, तर ए हा बॉक्समध्ये येणार. ए हा सी चा मुलगा आहे, परंतु सी हे बी चे वडील नाहीत. सी हे बी चे वडील नाही आहेत. सी हे बी चे वडील नाही आहेत. मग कोण आहेत, काका का सावत्र? बरोबर, असं काही नाही आहे. वडील नाही आहे. वडील नाही आहेत तर काय असू शकतात, आई असू शकते. आई असल्यामुळे आपण त्याला सर्कलमध्ये दाखवतो, कारण आपण स्त्रिया कशात दाखवतो, सर्कलमध्ये, आणि पुरुष चौकोनमध्ये. तर सी ही काय वडील नाही आहे तर आई असेल, परंतु सी ही बी चे वडील नाहीत. तर ए व सी चे नाते काय, तर ए आणि सी चं नातं काय, ए सी चा मुलगा असणार आणि सी जे आहे ए ची आई असणार. मुलगा व आई, मुलगा व आई. ठीक आहे. त्यानंतर राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे. तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस असेल. ठीक आहे. आता हे राकेशला समजताना असं समजा की कॅमेरा माझ्या डोक्यावरती आहे आणि मी असा उभा आहे. ह्या अँगलनी पकडा की कॅमेरा माझ्या डोक्यावर आहे आणि मी असा उभा आहे. ठीक आहे. आणि या साईडने घेतो मी तुमचं नाट्यगृह. हे तुमचं नाट्यगृह. आता याचा फेस इकडे आहे आणि ही एक बाजू, हा त्याची डावा हात असणार, हा असा उभा आहे. ठीक आहे. हे असं जर मी असं उभं असलो आणि माझ्या वरनं कॅमेरा जर झाला तर ही बाजू माझी डावी आहे ना, ही बाजू माझी उजवी आहे ना. हे वरच्या अँगलनी ड्रोननी शूटिंग सुरू आहे. डावी बाजू ही झाली उजवी बाजू. ठीक आहे. आता काय म्हणतात, डावीकडे दक्षिण दिशा आहे तर इकडे दक्षिण आहे. ही दक्षिण असेल तर इकडे उत्तर असणार. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, उत्तरपासून घड्याळासारखं, उत्तरपासून घड्याळासारखं बघायचं. उत्तर जिथून असेल, जसा काटा फिरतो, उत्तरपासून इकडे येणार पूर्व, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. आता पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण झालंय. आता फेस कुठं आहे, तर ह्या साईडला आहे, त्याचा चेहरा या साईडला आहे. तिथनं तो डावीकडे 3 वेळेस काटकोनात ओढला. म्हणजे मी असा उभा आहे, आता मी डावीकडे म्हणजे असा ओढणार आहे. हा डावा हात आहे माझा, तर मी असा ओढणार आहे. तर डावीकडे काटकोनात 1 वेळेस इथं, मग इथून 2 वेळेस इथं, या 1 वेळेस 90 डिग्री, 2 वेळेस 90 डिग्री आणि 3 वेळेस इथनं इथं. हे झालं 3 वेळेस. असं 3 वेळेस तो फिरलाय. आता याचं तोंड इकडे येतंय, इथं याचं तोंड येतंय, फेस येतोय इकडं, फेस येतोय. तर आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस असेल, नाट्यगृह आता कुठल्या बाजूस असेल, तर फेस जे आहे त्याचं इकडे येतंय, म्हणजे
हा डावा हात बघाल तुम्ही डावा हात इथं होता, मग इथून इथं आला, इथून इथं आला आणि इथं येणार. डावा इकडे असणार. आता थोडक्यात वरनं कॅमेरा बघा, मी असा होतो 1,90, 2,90 आणि 3,90. तर या बाजूला हा डावा हात माझा. तर डाव्या बाजूला इथं काय येणार, नाट्यगृह येणार. तर डावीकडे माझं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. डावीकडे माझं नाट्यगृह असणार आहे. भारत, नेपाळ, म्यानमार यातील सहसंबंध दर्शवणारी आकृती कोणती? आता हे सहसंबंध कसे दाखवले जातात? जर त्यांच्यामध्ये काही रिलेशन असेल तर बघायला गेलं तर भारत, नेपाळ आणि म्यानमार हे तिन्ही देश जे आहेत ते काय वेगवेगळे आहे. कुठलाच देश कोणताच मिक्स नाही आहे. म्हणून आपली ए जे डायग्राम असेल ते आपलं उत्तर असणार आहे. भारतचं नेपाळशी आणि नेपाळचं म्यानमारशी काहीही नातं नाही. त्यामुळे 3 वेगवेगळे देश आपल्याला दाखवायचे. प्रश्न फक्त होते 16 प्रश्न विचारून झाले. सोपे प्रश्न होते म्हणून हा व्हिडिओ थोडा खूप फास्ट पण झाला आहे. लवकर घेण्याचा ट्राय केला आहे. यामध्ये मी जास्त एक्सप्लेनेशन पण दिलं नाही. क्वेश्चन एक्सप्लेन करण्यासारखे नव्हते. परत तेच सांगतो, चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. कंटेंट तुम्हाला खरंच वाटतोय जर चांगला मिळतोय तर इतरांना शेअर करा आणि अपडेट राहण्यासाठी फॉलो करत राहा. हे खूप महत्त्वाचं.